होस तर बोलत नव्हते बघा. घाबरू नका सासू सासऱ्यासमोर. तुम्ही एकदम सिरियस होता, मला नाही आवडत. मी लगेच तुम्हाला मोकळं करतो. असं काय गंभीर व्हायची कथाच नाही आपली. आनंद लुटा, एकदम आनंद लुटा. आता तर एकमेकाला नावानं हाक मारतात. ओ चक्क, खोटं सांगत नाही मी तुम्हाला, मला चांगला अनुभव आहे. मुंबईला ज्यावेळेस मी गेलो ना कीर्तनाला, त्यावेळेस माझा मित्र आणि त्याची बायको आली. अगोदर त्याची बायको समोर आली. मी म्हणलं, वहिनी आलात तुम्ही? एकट्याच आलात वहिनी? त्या म्हणल्या, नाही हा तोही आला. तोही म्हणजे? मी म्हणलं, घरी काम करणारा मजूर का? अय्या, तो म्हणजे तो कुठे? थांबा म्हणली, मी आत्ता आवाज देते. बसच्या पाठीमागे होता तो. म्हणली, मुकुंदा, नवऱ्याला. तो बसच्या पलीकडे होता. तो मला, काय ग कुंदा? मी म्हणलं, सुनील झाला तुझा चेंदा. मर्यादा राहिली नाही, लक्षात घ्या. आता मिस्टर म्हणतात तर गाणंही बदलावं लागेल. मिस्टर मलाही दाखवा ना माधुरी दीक्षितची मुंबई. काही म्हणलं की हे वाजवायला रेडीच. धनी हा समर्पक शब्द आहे, चिंतन करा. परीक्षा जुन्या काळातही घेतल्या जायच्या आणि आताही घेतल्या जातात. पण आताच्या परीक्षेमध्ये जुन्या काळातल्या परीक्षेमध्ये फरक आहे. 3 आसन टाकले बसायला. एक स्वयंभू म्हणून शतरूपा यांना दुसरा आणि तिसरं आसन टाकलं देवहूतीला बसायला. कोणी? कर्दम ऋषीनं, जिच्या बरोबर लग्न करायचे. परीक्षा बघा कशी आहे. परीक्षा कशी घेतल्या जाते बघा. देवहूती चाणाक्ष बुद्धिमत्ता आहे. तिनं पाहिलं, आसन टाकलेत बसायला आणि तिनं विचार केला, ज्याच्या बरोबर माझं लग्न व्हायचंय. साऊंडच्या बाजूला थोडं थांबा, साऊंड थोडा पुढे येऊ द्या. ज्याच्या बरोबर मला लग्न करायचंय, नवऱ्याकडून काम कसं करून घ्यावं. शास्त्र सांगतंय की नवऱ्याला काम सांगू नये. लक्ष देऊन ऐका माता मावले हो, पुरुष मंडळी लक्ष देऊन ऐका. आता तुमच्याकडून बोलतोय मी थोडं. शास्त्र असं सांगतंय, जी पत्नी नवऱ्याकडून काम करून घेते किंवा नवऱ्याला काम करायला सांगते, तिला 88,000 नरकात जावं लागतं. एकदा जरी सांगितलं तरी. कशा कळ्या खुलल्या बघा, सगळे असे टवटवीत झाले, एकदम चार्जिंग फुल. एकदा जरी काम सांगितलं तरी नरकात जावं लागतं. पण घाबरू नका, कलियुगात नाही. लगेच तुम्हाला मी फ्री करतो असं नाही, तुम्हाला असं आज कोड्यात पाडतच नाही. कलियुगामध्ये जी बायको नवऱ्याला काम सांगणार नाही ती नरकात आहे. जमलं ना आता? राधे राधे. प्रेम से बोलो, जोर से बोलो. जो नहीं बोलता राधे उसके काम आधे, बोलो राधे राधे. मला दोन्हीकडे समान सांगावं लागतं, काय करावं. कसं बरं? नाही बसावता अपमान होईल ना आसन देणाराचा, होईल की नाही? किती द्विधा मनस्थिती आहे बघा. पण देवहूती हुशार होती, जवळ आली, आसनावर हात ठेवला आणि जमिनीवर बसली. लगेच पसंती देऊन टाकली. मुलगी पसंत. तिला विचारा, मी पसंत आहे की नाही? कर्दम ऋषी म्हणाले. त्यावेळेस आईनं देवहूतीला विचारलं, का ग तुला मुलगा पसंत आहे का? त्यावेळेस तिनं तोंडानं नाही सांगितलं बरं का. काय मर्यादा होती जुन्या काळात. आई मुलीला विचारायची, तुला मुलगा पसंत आहे का? त्यावेळेस तोंडानं नाही सांगायची ती. जमिनीकडे नजर लावायची आणि उजव्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरायची. इतकी लाजायची, आईला कळून जायचं मुलगा पसंत आहे. विचारलं की जमिनीकडे नजर आणि उजव्या पायाच्या अंगठ्यानं माती उकरायची. आता माती खायली तरी कळलं. काय मर्यादा होती. कर्दम
कर्दमांनी सांगितलं हो मी लग्न करेल, पण माझी एक अट आहे, एक मुलगा होईपर्यंत संसार करेल आणि त्यानंतर संन्यास घेईल. बॉन्ड आणा, बॉन्डवर लिहिलं एक मुलगा होईपर्यंत संसार. शुभ लग्न. सावधान लाभो संतति संपदा बहु तुम्हा, लाभोत ही सद्गुण साधानी, स्थिर कर्मयोग आपुल्या व्हा बांधवा भूषण, सारे राष्ट्र जुरोनी हेची कथिती, कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्थाश्रम हा तुम्हा वधूवरा, कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान. लग्न लागलं कर्दम आणि देवहूतीचं. राजा परीक्षितीला श्रीदेवजी भगवान सांगतात, राजा लग्न झाल्याबरोबर नवरा तपश्चर्या करायला बसलाय, फक्त ऐकून घ्या, प्रयोग करू नका. लग्न झाल्याबरोबर तपश्चर्या, एक दिवस नाही 12 वर्ष. आणि माता देवहूतीनं 12 वर्ष पतीची सेवा केली. लग्न झाल्याबरोबर याला म्हणतात संयम. आमच्या लग्नाला 20 वर्ष झाले तरी सेलू सोडलं की फोन, कुठपर्यंत गेलात? परभणी. आता कुठं आहेत? वसमत. कुठपर्यंत गेलात? नांदेड. आता कुठं आहेत? मसनवाटा. एक घंट्याला फोन. 12 वर्ष सेवा करते आणि 12 वर्षानंतर डोळे उघडले, शरीर सगळं कृश झालं होतं देवहूतीचं. विचारलं तू कोण आहेस? आता लागे होय विचारायचा बायकोला तू कोण आहेस? विचारलं तू कोण आहे? तितक्याच नम्रतेनं तिनं हात जोडले आणि सांगितलं, नाथ क्षमा करा, आजच्या 12 वर्षापूर्वी तुमचं आणि माझं लग्न झालं होतं, माझं नाव देवहूती आहे. जा म्हणले बिंदुसरावर स्नान कर. आणि स्नान केलं, कंचन शरीर प्राप्त झालं, दिव्य शरीर प्राप्त झालं. विमान आलं आणि दोघ जण विमानात बसले. 100 वर्षपर्यंत विहार केला विमानात. सुरुवातीला जर दुःख असलं तर त्यानंतर सुख भोगायला खूप आनंद येतो, लक्षात घ्या. दुःख जर असेल तर समजावं दुःखाच्या पलीकडे सुख लपलेलंच आहे, आणि अति सुख असेल तर समजावं सुखाच्या पलीकडे दुःख नक्कीच आहे. विमान आलं आणि विमानात 100 वर्ष विहार केला. जाताना दोघं आणि येताना 11 जण खाली उतरले. राजा परीक्षितीनं विचारलं, व्हॉट इज धिस भानगड? म्हणले जाताना दोघं आणि येताना 11. म्हणले 9 मुली झाल्या. कर्दमानं सांगितलं आपली एकाचीच बोली होती, 9 झाल्या. आता मी संन्यास घेणार. देवहूती हुशार होती. देवहूती म्हणाली, अहो बॉन्ड उघडून बघा काय लिहिलंय. बॉन्डवर लिहिलं होतं एक मुलगा. ती म्हणली आत्ताशी काट्या झाल्यात, मुलगा कुठं झालाय? काय हुशार आहे, किती चाणाक्ष बुद्धिमत्ता आहे बघा. आणि भगवंताचं भजन पूर्ण झालं आणि कर्दम आणि देवहूती यांच्या घरी कपिल नारायण भगवान कपिलांचा जन्म झाला आणि कर्दम ऋषीनं घराचा त्याग केला. माता देवहूती आणि कपिल भगवान दोघंच आहेत. कपिल भगवंताने आईला सांख्य योगाची दीक्षा दिली. बघा काय आनंद असेल व जीवनामध्ये. एक मुलगा आईचा गुरु झालाय बघा. आणि आईनं कपिल भगवंताला विचारलं की संत कुणाला म्हणावं, साधू कुणाला म्हणावं, कारण जगामध्ये संत ओळखणं अत्यंत कठीण आहे, साधू ओळखणं अत्यंत कठीण आहे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सोपी व्याख्या सांगितली आम्हाला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो पुणे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो पुणे. तुझी साधू ओळखावा तुझी साधू
नंद दया करणे दे पुत्रासी दया करणे दे पुत्रासी दया तोची दासा आणि दासी तोची दासाणी दासी तुका म्हणे सांगू घेते तुका म्हणे सांगू घेते तोची भगवंताच्या रंगले तांडले तशी मने रंगले तांडले तशी मने आणि कपिल भगवान गंगासागर या ठिकाणी निघून गेले. म्हणून सारे तीर्थ बार बार गंगासागर आणि माता देवहूला मातृगया नावाचं ठिकाण दिलं. गुजरात प्रांतामध्ये अत्यंत पवित्र असं ठिकाण आहे. ज्या मातृगयेच्या ठिकाणी आईच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर आईचं श्राद्ध त्या मातृगयेला केल्या जातं. तसं जर पाहिलं तर आईच्या ऋणातून कधीच मुक्त होता येत नाही. कारण आईचे आपल्यावर एवढे अनंत उपकार असतात. आई एवढे आमच्यावर कुणाचेही उपकार नाहीत. आईच्या ऋणातनं आम्हाला कधीही मुक्त होता येत नाही. पण तरी सुद्धा औपचारिकता मनाचं समाधान त्या ठिकाणी आम्हाला आईचं श्राद्ध करता येतं. मुलीला सुद्धा करता येतं आईचं श्राद्ध. असं मातृगया नावाचं ठिकाण आहे. मग राजा परीक्षितने विचारलं त्या 9 मुलींचं काय झालं, त्यांचा इतिहास मला सांगा. सांगितलं कला नावाची मुलगी मरीची ऋषीला अर्पण केली, अनुसया आत्रीला दिली, क्रिया ऋतूला अर्पण केली, हविर्भू नावाची कन्या पुलस्त्यांना दिली, गती नावाची कन्या पुलहला दिली, श्रद्धा नावाची कन्या अंगिराला दिली, ख्याती भृगूला अर्पण केली, अरुंधती वसिष्ठांना अर्पण केली आणि शांती नावाची कन्या अथर्व ऋषींना अर्पण केली. राजा परीक्षित शुकदेवजी भगवंताला म्हणतात की प्रभू आत्री मुनी आणि अनुसया यांच्या घरी भगवान दत्तात्रयाचा जन्म झाला, ती कथा मला सांगा. आणि सुंदर कथा सांगायला सुरुवात केली. आत्री आणि अनुसया. नत्री मीन्स आत्री आणि भेदरहित बुद्धी म्हणजे अनुसया. अनुसया कुणाला म्हणायचं? भेदरहित बुद्धी ज्याची आहे तीच अनुसया आहे. म्हणून प्रतिकात्मक चिंतन करत जाऊ नका, भागवताचं आध्यात्मिक चिंतन करत जा. ज्याच्या बुद्धीत भेदच नाही ती अनुसया आहे. भेदरहित बुद्धी. आणि खूप नावलौकिक आहे अनुसयेचं. जगामध्ये तिच्यासारखी पतिव्रता कुणी नाहीये. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेचं हे सामर्थ्य सांगितलंय तुकाराम महाराजांनी. जी देवावर सुद्धा सत्ता गाजू शकते. एक पतिव्रता अशी झाली, नवऱ्याला कुष्ठरोग होता, कुष्ठरोग, आणि नवऱ्याच्या मनात वाईट इच्छा निर्माण झाली वेश्यागमन करण्याची, आणि स्वतःच्या नवऱ्याला बघा पाठकुळीवर घेतलं बायकून, आणि त्या वेश्येकडे जाता जाता एका साधूला पाय लागला नवऱ्याचा, आणि साधूनं शाप दिला सूर्योदयाला याचं मरण होईल, सूर्य उगवला की याचा मृत्यू होईल. आणि ते पतिव्रतेनं ऐकलं. ती म्हणली सूर्य उगवला तर होईल ना, सूर्य उगवला तर होईल ना, आणि तिनं सूर्याला उगवूच दिलं नाही. अशी पतिव्रता आहे.
आम्हाला नवऱ्याला बोलल्याशिवाय 1 मिनिट करमत नाही. आणि त्यातली त्यात वाटण्या असाव्यात घराच्या आणि शेतीच्या, मग तर मिटलंच. बायको जवळ येते म्हणते तुमचा स्वभाव घुम्या तोंडाचे, कधी बघा शब्द निघणार नाही तोंडातून. उद्या वाटण्यात मूग गिळल्यावानी करू नका, तोंड उघडा. पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता ची देवावरी सत्ता. जो तो आपापल्या नशिबाने खातो, म्हणून भांडून करायचंय काय. शेवटी नशिबात त्या गोष्टी होणारच. म्हणून वैर दावा भांडणं केल्यापेक्षा आपलं स्वतःचं कर्तव्य या ठिकाणी पालन करा आणि अशी छाप समाजामध्ये निर्माण करा की लोकांना आपल्या जगण्याचा हेवा वाटला पाहिजे. वागायचंच ना तर मग चांगलंच वागा ना, वाईट वागायचंच कशाला. त्रैलोक्यामध्ये ख्याती. आणि एके दिवशी नारद फिरत फिरत वैकुंठात गेले. गंमत आहे बघा, दत्तचरित्र अतिशय सुंदर आहे. वैकुंठात गेले आणि वैकुंठात गेल्याबरोबर लक्ष्मी मातेनं पाहिलं. म्हणजे नारदजी 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 थांबा, तुम्ही सगळीकडे फिरता आणि फिरणाऱ्या माणसाला कोण काय विचारेल याचा नियम नाही. मला चांगला अनुभव आहे. रात्री कीर्तन झालं माझं 9 ते 11 वारकरी संप्रदायाचं. लोक पाया पडू लागले. एक छोटा मुलगा आला, मला महाराज आजीनं तुम्हाला दूध प्यायला बोलवलं घरी. येतो म्हणलं, थोडा उशीर झाला. गेलो त्याच्या घरी दूध प्यायला. गेल्याबरोबर ती म्हातारी म्हणली, खूप छान कीर्तन करतोस रे, कुठल्या गावचा आहेस तू. जुनी म्हातारी होती. सांगितलं गावाचं नाव. म्हणली माझ्या नातवाला जरा समजून सांग. मी म्हणलं आजी तुमच्या नातवावर किती चांगले संस्कार आहेत. सकाळी काकड्याला होता, गाथा पारायणाला होता, प्रवचनाला होता, कीर्तनाला आला, मला घरी दूध प्यायला बोलवायला आला. किती चांगले संस्कार आहेत तुमच्या नातवावर. ती म्हातारी म्हणली तेच सांगते तुला, जरा समजून सांग, तुझ्यासारखं मोकार फिरत जाऊ नको. दूध कसं लागलं असं मला. कोण काय बोलल याचा नियम नाही. एक जणाचं लेकरू खूप खोड्या करत होतं. अगदी तुम्ही नवरा माझा नवसाचा पाहिला असेल, त्याच्यात कसं हेल्मेट घालून एक लेकरू आहे, इतक्या खोड्या करत होतं ते लेकरू. आणि मी गेलो सहज तिथं बसलो. ते इकडं तिकडं कर, हे कर, सांड हे कर. मी म्हणलं ताई हा भलताच खोड्या करतो. हो म्हणले महाराज काय सांगावं याला, काय हीच कळलं, तुमच्या बरोबर तरी नाही. मी म्हणलं हे लेकरू का. अरे आमच्या बरोबर हुशार मुलांची गरज आहे का अशा खोड्या करणाऱ्या आहेत. आमच्या बरोबर खोड्या करणारे लेकर मना द्या सोडून. एक टोपीवाला नाही की पेटीवालं लेकरच आहेत आमचे हे. इथं बुद्धिवंताची गरज आहे. बुद्धी चातुर्य लागतं. इथं चाणाक्ष बुद्धिमत्ता लागते. ही काय साधी गोष्ट नाहीये. 18,000 श्लोक संहितेचा ग्रंथ आहे बघा. 3-4 नावं पाहण्यासाठी एखाद दिवस मला पुस्तक उघडावं लागतं, नाही तर गरजच नाही. तुमच्याकडे बघूनच सांगतोय मी. कारण चांगल्या माणसाचा मेंदू, दिनेश सर आहेत इथं, त्यांना माहिती आहे, चांगल्या माणसाचा मेंदू फक्त 1,00,000 शब्द संग्रहित करू शकतो. चांगल्या माणसाचा मेंदू. आणि 1,00,000 नंतर जे काही शब्द याच्यात येतात पहिले डिलीट होत जातात. हे विज्ञान सांगतंय, विज्ञान. चांगल्या माणसाचा मेंदू फक्त 1,00,000 शब्द पाठ करू शकतो, त्याच्यावर नाही. भगवंताची कृपा आहे, तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद आहेत. नारदाला विचारलं तुम्ही सगळीकडे फिरता, माझ्यासारखी पाहिली का. नारद म्हणले आईसाहेब तुमच्यासारखी म्हणजे कशी, पैशावाली का कशी. म्हणले नाही पतिव्रता. म्हणले आईसाहेब तुमची काय कथा. कोण आहे. वृक्ष नावाच्या पर्वतावर अनुसयेसारखी पतिव्रता होणे नाही. लक्ष्मीला तेच सांगितलं, पार्वतीलाही तेच सांगितलं, सावित्रीलाही तेच सांगितलं. तिघीनं आपापल्या नवऱ्यांना जवळ बोलावलं आणि परीक्षा घ्यायला जा असा आदेश दिला. परीक्षा घ्यायला जा, नग्न भिक्षा मागा. तिघांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला.
एकमेकाची जंगलात भेट झाली. म्हणले महादेवा तुम्ही, म्हणले ब्रह्मदेवा तुम्ही, म्हणले नक्कीच आपल्या घरी नारद येऊन गेले. ही कळ नारदाशिवाय कोणी लावली नाही. चला म्हणले, गेले आणि अनुसयेच्या दारावर भिक्षा मागू लागले. ओम भवती भिक्षां देही, ओम भवती भिक्षां देही. इतका आनंद झाला अनुसया मातेला की एवढ्या मोठ्या जंगलात एक ब्राह्मण दारावर येणं कठीण आहे. आज माझ्या दारावर 3 ब्राह्मण आलेत. किती भाग्यवान. अहो दारावर संत येणं, ब्राह्मण येणं, गोसाई येणं, फकीर येणं हे भाग्याचं लक्षण आहे. 3 दारावर अतिथी, काय भाग्य आहे माझं. नाहीतरी आतापर्यंत मला एकटीलाच खावं लागतं आणि शास्त्र सांगतं एकट्यानं कधी काही खाऊ नये. लक्षात घ्या. थोडं जरी असलं ना तर सगळ्यांनी वाटून घ्यावं, म्हणून याच्यासाठी प्रसाद आहे. थोडा जरी असला तर आम्ही काय करतो त्याच्यातला थोडा सगळेजण मिळून खातो की नाही. वारकरी संप्रदायामध्ये एक पद्धत आहे. हरिपाठ झाला काही झालं की आम्ही काय करतो, मुरमुऱ्याचे प्रसाद असो काही असो एकमेकाच्या हातात थोडा देतो, कारण एकट्यानं खाऊ नये. एकट्याने खाल्ल्यावर काय होतं एकनाथ महाराजांनी सांगितलंय. वट वागुळ झाले ग बाई, 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 वट वागुळ झाले ग बाई. करावं काय, करावं काय, वट वागुळ झाले ग बाई, 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 अरे ग बाई, अरे ग बाई, वट वागुळ झाले 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 ग बाई. वटवाघुळीचा जन्म घेऊनी, जन्म घेऊनी, घेतले उफराटे टांगुनी. बघा त्या वटवाघुळीच्या कानात जाऊन विचारा, तू वटवाघुळ का झाली. ती म्हणे, ती सांगे की मी एकटीच आईस्क्रीम खात होते. दुपारी कोणी नाही, उन्हाळ्याचे दिवस होते, फ्रीज मध्ये होतं आईस्क्रीम. इकडे तिकडे पाहिलं नाही कोणी येईल म्हणून दार लावून घेतलं. वटवाघुळ झाले गमा. याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ भारतीय संस्कृतीप्रमाणे जीवन जगा. एकटं खाऊ नका म्हणजे काय करा. अरे आपलं आपण खाणं ही तर प्रकृती आहे. आपलं आपण खाणं ही प्रकृती आहे. आपलं नाही दुसऱ्याचं हिसकून खाणं ही विकृती आहे. आणि आपल्यातला काही भाग दुसऱ्याला देणं ही भारतीय संस्कृती आहे. आणि आम्हाला भारतीय संस्कृतीमध्ये जीवन जगायचंय. अनुसयेला आनंद झाला. भिक्षा वाढण्यासाठी आल्या अनुसया माता. 3 जण म्हणाले आम्हाला अशी भिक्षा नको, नग्न होऊन वाढाय. ती पण पतिव्रता होती, ती काय साधी होती का. तिनं हातात पाणी घेतलं. पाणी घेतल्याबरोबर विष्णू भगवान म्हणले तिनं हातात पाणी घेतलं काय करते काय माहित. ब्रह्मदेव म्हणले गोमाशी करू नये म्हणजे झालं. महादेव म्हणले आपल्याला काही फरक पडत नाही, भम भम भोलेन किधर भी चले, काही करू द्या. म्हणले 3 देव आहेत ते काय साधे आहेत का. हातात पाणी घेतलं, मंत्र म्हणला आणि 3घांच्या अंगावर टाकला. छोटे छोटे बालक झाले. काय भाग्य होय भक्ती केला तैसा. जशी भक्ती करा तसा भगवंत आपलासा होतो. राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात, राजा छोटे छोटे बालक झाले. अनुसया मातेच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. भगवंता तू आम्हाला शब्द दिला होता की तुझ्या घरी मी अवतार घेईल, आणि आज त्रिगुणात्मक त्रयमूर्ती या ठिकाणी छोटे छोटे झालात तुम्ही. काय आनंद आहे. 3घांनी असे अंगठे घेतले, अंगठे लक्ष देऊन ऐका, आणि तोंडात घातले. छोटे छोटे बालक एकमेकाकडे बघू लागले. महादेव म्हणले जमलं आपलं, आता कैलास नको, स्मशान नको, काही नको. ब्रह्मदेव म्हणले किती दिवस.
विष्णू भगवान म्हणले भोगा आपल्या कर्माची फळ. पतिव्रतेची परीक्षा घेताय ना, बरं आहे म्हणले. आता आता अटॅच म्हणले आपल्याला पाळणा, अटॅच पाळणा अटॅच. एकाच पाळण्यात 3 जण आहेत आपण. एकाला कैलास, एकाला क्षीरसागर, एकाला सत्यलोक. आता तिघांना उचललं, पाळण्यात टाकलं, रडायला सुरुवात केली. आत्री मुनीच्या कानावर आवाज गेला. आत्री मुनीनं विचार केला, माझ्या घरी लेकरू नाही आणि शेजारी कुणाचं घर नाही, आलंय कोण? पळत पळत आले आणि पाहिलं तर त्रिगुणात्मक त्रयमूर्ती 3 लेकर आहेत. अष्टभाव दाटून आले आणि काय आनंद आहे. तिघांना घेतलं, नाहू घातलं, झिट्टू पाडला. जुन्या काळामध्ये लेकराला खूप मोठं जावळं असल्यानंतर असा झिट्टू पाडायचे बरं का. जुन्या काळातली गोष्ट आहे, आता नाही. असं त्याला असं रबर लावायचे, छान दिसायचं ते कृष्णावनी लेकरू. आता सगळे कट निघालेत. यू कट, वाय कट, बाप कट, माय कट, सासू कट. तुम्ही फक्त कट कट म्हणा. सासू, सासरा, ननन, भाया, दीर, दोघच नुसती कटकट. टिकोबा टिकायन, विठवा रुक्माई, ज्ञानबा तुकाराम. लोक किती चतुर आहेत बघा. आम्हाला काही लोक भेटतात, म्हणतात महाराज आपल्या मुलीसाठी मुलगा बघा. एकुलता एक. सासू नको, सासरा नको, बाया नको, धीर नको, ननन नको, काही नाही, एकुलता एक लेकरू पाहिजे. मी त्यांना सांगतो नाशिकला जाय, कुंभमेळा आहे. किती साधू आहे तिथं, कोणताही उचल. एकुलता एक कशाला रे? घर भरलेलं पाहिजे गोकुळ. जुन्या काळात बघा 4-5 जावा एकत्र राहायच्या, एक स्वयंपाक करायची, एक कपडे धुवायची, एक लेकरं सांभाळायची, एक शेतात भाकरी घेऊन जायची. आता बंगले झाले मोठाले, माणसंच राहिले नाहीत कुणी. 3-3 मजली बंगले तुम्हाला सांगतो आता. पण बंगल्यात राहतात, बोलू नका फोनवर, फोन बंद करा. 3-3 मजली बंगले आहेत, पण बंगल्यात राहते दोघच म्हातारण म्हातारी. पोरग कुठे? अमेरिका. एकुलता एक पोरग, ते अमेरिकेत. म्हातारी धुनू वाळू घालायला सकाळी जाते 3ऱ्या मजल्यावर. म्हातारं पाहायला जातं, संध्याकाळ पुस्तर सापडत नाही म्हातारी. कुठं 10 बाय 10च घर आहे, पण 4-5 माणसं राहतात, प्रेमानं राहतात की नाही. घर कसं भरलेलं पाहिजे गोकुळासारखं. स्मशान शांतता काय कामाची. एकुलत्या एक मुलाला कुठं मुलगी देऊन तिचं कल्याण होणार आहे का? जरा विचार करा. पाहायला तरी कुणी पाहिजे ना. भांडणं होतच असतात तो संसारात. त्याला काय, सासूचं सासू काम करते, सुनाचं सून काम. अहो भांडणं जरी झाले तर दोघी एकमेकीला जीव घातल्याशिवाय राहतात का? तुम्ही कधी बघा. तुम्ही सासू सुनाची किती भांडणं होऊ द्या, पण दुपार झाली की सुनबाई सासूला घेतल्याशिवाय जेवायला बसत नाही, म्हातारी तिला घेतल्याशिवाय जेवायला बसत नाही. तू भांड किती पण गिळायला बरोबरच पाहिजे. असा गोड संसार आहे, चालतच असतंय संसारामध्ये. अरे संसार संसार दोघा जीवांचा विचार, जिलत सुखाला हो कारण दुःखाला हो कारण. अरे संसार संसार जस बशीच घर, बशी बशे आरामशीर कप फिरे घर घर. आहे की नाही? अरे संसार संसार जस बशीच घर, बशी बशे आरामशीर. तिला काही टेन्शन नाही. गॅस संपला काय, साखर संपली काय, आरामशीर आहे. कप फिरे घर. काला लग नाही कप. एखाद्या कपाची दांडी तुटावं, मग तर त्याचा चांगला उपयोग. उसनी साखर आणायची की तुटक्या दांडीचा कप. नको ते उद्योग त्याच्याकडून. आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा कुठं ठेवायचा? बशी बसे आरामशीर.
संसार खरंच घेतला तर खूप मोठा आनंद, त्या भांडणात सुद्धा प्रेम आहे, असं काही नसतं. नाहू घातलं पाळण्यामध्ये टाकलं, झोपच येईना, तिघांना एकमेकाकडे बघू लागले. बरेच दिवस झाले, वैकुंठात देव नाही, कैलासात देव नाही, सत्यलोकात देव नाही. नारद फिरत फिरत गेले, लक्ष्मीनं पाहिलं. लक्ष्मी म्हणले, नारदजी थांबा, आपण ह्यांना पाहिलत का? आई साहेब हो म्हणले, कुठे गेलेत पत्ताच नाही. म्हणले काही घाबरू नका, मला माहिती. म्हणले कधी येतील? म्हणले कमीत कमी 18 वर्ष तरी लागतील, कारण ते पाळण्यात ते छोटे छोटे बालक झाले, त्यांना रांगता यावं, उभं राहता यावं, चालता यावं. लक्षात आलं नाही. म्हणले आणावं कसं? म्हणले मागायला गेले, अडकले, आता तुम्ही मागायला जाण, सोडून आणा. तिघी जणी गेल्या, पाळण्यामध्ये तिघ जण पडलेले आहेत. पाळण्यात पडल्या पडल्या विष्णू भगवंतानं पाहिलं. महादेवाला म्हणले, महादेवा आले आपल्या बायका न्यायला. महादेव म्हणले, उगच आली इतक्या लवकर? ब्रह्मदेव असे विष्णूच्या पलीकडून होते, असे वाकून पाहू लागले, कुठे 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 कुठे. महादेव म्हणले, जरा दम खान आलेत ना न्यायला, थांबन थोडं. तिघी जणी आल्या आणि अनुसया मातेला म्हणले, अगं आमचे पती तुमच्या घरी आलेत, आमचे पती तुमच्या घरी आलेत, आम्हाला दे. ती म्हणली, जिचा जो पती आहे ओळखून घेऊन जा, पाळण्यात टाकलेला आहे. तिघी जणी पळत पळत आल्या. तिघ जण टुकू तिघ सारखेच दिसायलेत आणि तिघ अशी पाठवरे करायलेत, आता उचली त्यान मग उचली त्यान. ओळखूच येईन तर उचलायचा कोणता? ही लीला आहे बघा पतिव्रतेची. लक्ष्मी म्हणली, पार्वती तुला घ्यायचं तर घे, नाही तर घेऊ नको, मी घेऊन चालले. लक्ष्मीनं एका लेकराला उचललं, वरे धरलं आणि विचार केला, याला वैकुंठात नेऊन मोठं करावं, आणि हे जर भमभम बोले निघालं तर दिलं टाकून. तिघींची फजिती झाली. राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात, मग तिघीनं हात जोडले, म्हणले तुझ्यासारखी पतिव्रता कुणी नाही, आमचे पती आम्हाला दे. आणि मग परत पाणी घेतलं हातामध्ये, तिघांच्या अंगावर टाकलं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद विधान, आम्ही भाग्यवान आनंद विधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सात जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणूनच हालो पालखीचा होई. सात जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणूनच हालो पालखीचे भोई. शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय.
एका रूपानं भगवंत तिथं राहिले आणि एका रूपानं आपापल्या घरी निघून गेले. राजा परीक्षितीला शुकदेव भगवान सांगतात, राजा हे तर काहीच नाही. विदुरासाठी भगवंत आला, अनुसयेसाठी दत्तात्रयाच्या रूपानं आला. एक 5 वर्षाचा मुलगा आहे ध्रुव बाळ, त्याचं दर्शन घेण्यासाठी भगवंत वैकुंठातून आला. राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान म्हणतात की राजा घाबरू नको, बरोबर 6:30 वाजता आरती होईल. पाच वर्षाचा ध्रुव बाळ आहे. उत्तानपाद नावाचा राजा आहे, त्याला 2 बायका आहेत. कथेचं अध्यात्म बघायचं आहे आपल्याला. कथा तर माहिती सगळ्यांना, कथेचं अध्यात्म बघा काय आहे. कथा किती उपयोगाची आमच्याकडे. उत्तानपाद नावाचा राजा आहे, त्याला 2 बायका आहेत. एकीचं नाव आहे सुरुची आणि एकीचं नाव आहे सुनीती. सुरुचीला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे उत्तम, आणि सुनीतीला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे ध्रुव. थोडसं आध्यात्मिक चिंतन करून आपण पुढे जाऊया. उत्तानपाद कुणाला म्हणायचं तर अज्ञानी जीवाला उत्तानपाद अशी संज्ञा दिलेली आहे. अशा प्रत्येक अज्ञानी जीवाला 2 बायका असतात, एक सुरुची आणि एक सुनीती. सुरुची म्हणजे विषयभोग आणि सुनीती म्हणजे शास्त्र. विषय माणसाला आवडतात, शास्त्र माणसाला आवडत नाही. म्हणून आवडतीचा बंगला, थोडं मॉनिटर द्या बरं, मॉनिटर. आवडतीचा बंगला गावामध्ये आणि नावडतीचा गावाच्या बाहेर. जी सुरुची आवडते तिच्या मुलाचं नाव आहे उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव आहे ध्रुव. थोडसं चिंतन करा. विषयाचं फळ उत्तम जरी असलं तरी ध्रुव नसतं बरं का. ध्रुव या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ध्रुव या शब्दाचा अर्थ आहे अक्षय, अजय, अटळ. अनेक अर्थ आहेत ध्रुव या शब्दाचे. एके दिवशीचा प्रसंग आहे. ध्रुव बाळ खेळत खेळत आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसला. सावत्राईनं पाहिलं, जवळ आली आणि ध्रुवाला एक चापट मारली. हात धरला आणि खाली ओढलं. ध्रुव बाळ म्हणतात, आई का ग मारलंस मला? म्हणाले, कुणाच्या मांडीवर बसलास? म्हणाले, मी माझ्या पित्याच्या मांडीवर बसलोय. म्हणाले, ना तुला पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाहीये. म्हणाले, का ग आई, हे माझे पिता नाहीत का? सावत्राई म्हणले, नाही तुझे पिता आहेत, पण तुला जर मांडीवर बसायचं असेल तर जंगलात जा, तपश्चर्या कर, माझ्या पोटी जन्म घे, तेव्हा तुला या पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नसता नाहीये. रडायला सुरुवात केली ध्रुव बाळानं आणि रडत रडत आपल्या आईकडे गेला. आईनं पाहिलं, ध्रुव बाळाजवळ सुनीती आई धावत धावत आली. म्हणाली, बाळा तुला कुणी मारलं रे? ध्रुव बाळ म्हणाले, आई खरं सांग, पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मला नाही का ग? रडू नको बाळा, खरं सांग काय झालं? म्हणाले, आई पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मला नाही का ग? ध्रुवा, तू जर रडत राहिला तर मला काय कळेल? सांग ना काय झालं, तुला कुणी मारलं? म्हणाले, आई पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मला आहे की नाही सांग. म्हणले, काय झालं बाळा? सावत्राईनं मला मारलं आणि मला म्हणाली, तुला जर पित्याच्या मांडीवर बसायचं असेल तर मर, तपश्चर्या कर, माझ्या पोटी जन्म घे, तुला पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार आहे तोपर्यंत नाही. शास्त्र कधीही वाईट मार्गदर्शन करत नाही, लक्षात घ्या. ध्रुवाच्या आईनं ध्रुवाला आपल्या जवळ घेतलं आणि काय सांगितलं माहितीये का? अरे कुणाच्या मांडीवर बसायचं तुला? या नश्वर पित्याच्या? अरे हा तुझा एक जन्मीचा पिता आहे, त्या पित्याच्या मांडीवर बसण्याचा हट्ट कर जो तुझा जन्मोजन्मीचा पिता आहे. म्हणून शास्त्र कधीही वाईट मार्गदर्शन करत नाही. जा तपश्चर्या कर. आणि ध्रुव बाळानं आईचे आशीर्वाद घेतले आणि आईचे आशीर्वाद घेऊन ध्रुव बाळ तपश्चर्या करायला निघाले. आणि काय गंमत आहे बघा, देव कसा आहे माहित नाही, देवाचं नाव माहित नाही, मंत्र माहित नाही, तपश्चर्या करायची. पण सोडवी ना माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही.
संकल्प भक्तांनी करावा आणि पूर्ण करण्याचं काम भगवंत करत असतो, लक्षात घ्या. म्हणून चांगल्या विचाराला भगवंत पाठीशी असल्याशिवाय राहतच नाही. फक्त माणसाचे विचार चांगले पाहिजेत बस. एखाद्या वेळेस बोलायला माणसाने थोडंसं धकून जातं, पण माणसाच्या मनात विचार चांगले पाहिजे, हेतू चांगला पाहिजे, उद्देश चांगला पाहिजे. जीवन जगत असताना कुणाचं मन दुखू नये, याच गोष्टीची दक्षता सगळ्यात महत्वाची. भागवत ऐकून आम्हाला करायचंय काय, तर एकमेकाशी सौजन्याने वागायचं. कारण भागवताना आम्हाला जी आचारसंहिता दिलेली आहे, त्या आचारसंहितेमध्ये आम्हाला आमचं जीवन जगायचं, बाकी काही नाही. ध्रुव बाळ गेले, नारदानं मंत्र दिला आणि मधुवनात जाऊन तपश्चर्या करू लागले. मन बुद्धी प्राण सगळं एकजीव केला आणि समष्टीमधला श्वास बंद केला. देवांना श्वासच घेता येईना, एवढी तपश्चर्या केली ध्रुव बाळानं. त्यावेळेस काही कृत्रिम ऑक्सिजनही नव्हता, व्हेंटिलेटर, श्वास घेता येईना देवाला, एवढी तपश्चर्या ध्रुव बाळानं केली बघा. देव घाबरले, विष्णू भगवंताकडे गेले, म्हणाले प्रभू तुमचा कोणता तरी भक्त तपश्चर्या करतोय, दर्शन द्यायला जा. राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात, राजा भगवंत म्हणाले दर्शन द्यायला नाही, तर आज मी ध्रुव बाळाचं दर्शन घेण्यासाठी जात आहे. भगवंत वैकुंठातून निघाले, ध्रुव बाळाजवळ आले बघा. ध्रुव बाळाजवळ आले आणि ध्रुव बाळाच्या आतमध्ये जी मूर्ती तीच बाहेर दिसली. ध्रुव बाळाला बोलता येईना, गालाला शंख लावला आणि शंख लावल्याबरोबर ध्रुव बाळ वेद बोलू लागला. वेद योंत प्रवेश ममवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्व धाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. माझ्या वाणीला बोलवणारे तुम्हीच आहात. योंत प्रवेश ममवा, माझ्या वाचेला बोलवणारे तुम्ही आहात. म्हणून प्रभू आणि भगवंतांनी सांगितलं, जा 36,000 वर्ष राज्य कर. आणि गंमत अशी झाली, सगळ्यांना कळालं, उत्तानपादाला कळालं, सावत्र आईला कळालं, ध्रुवाच्या आईला कळालं आणि सगळेच्या सगळे ध्रुवाला नेण्यासाठी आले. आणि सगळ्यात सुरुवातीला ध्रुव बाळ कुणाच्या पाया पडले, तर सावत्र आईच्या. लक्ष देऊन ऐका कथा. सावत्र आईच्या पाया पडले आणि ध्रुव बाळ म्हणाले, आई तू जर माझ्या गालात मारलं नसतस तर देवाची माझी कधीच भेट झाली नसती, कधीच भेट झाली नसती. म्हणून आमच्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, निंदकाचे घर पुढचं तुम्ही म्हणा. समजा आमच्या शेजारी निंदा करणारा कोणी असेल तर घाबरून जाऊ नका. त्यांनी निंदा केली की आपलं चांगलं झालंच, म्हणून किती निंदा करू द्या त्यांनी, तो जितकी निंदा करल तितकं आपलं कल्याण होईल. म्हणून घाबरू नका. देवाला प्रार्थना करा, एखादा कुचकं बोलणारा माझ्या शेजारी पाठव, म्हणजे माझं कल्याण होईल. 36,000 वर्ष राज्य केलं. एके दिवशी ध्रुवाचा भाऊ उत्तम याला यक्षाने मारलं. ध्रुव बाळ यक्षाची विनाकारण हत्या करू लागले. म्हणून स्वयंभू म्हणून सांगितलं, असं करू नका. वैकुंठातून विमान आलंय, बसा. आणि ध्रुव बाळ वैकुंठात निघून गेले. हीच घटना आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाली. 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजाला नेण्यासाठी देहू या गावी विमान आलं. म्हणून तुकाराम महाराजाचं 2 मिनिट भजन करू आणि पुढची कथा बघू. तुकाराम 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की. ध्रुवानंतर उत्कल नावाचा राजा झाला, कर्तबगार निघाला नाही. वत्सरला गादीवर बसवलं, तोही कर्तबगार निघाला नाही. त्यानंतर वेन नावाचा राजा झाला बघा.
वेन पापी निघाला, दुराचारी निघाला. राजा परीक्षितीने विचारलं, ध्रुवाच्या वंशात एवढा पापी मुलगा का जन्माला आला? तर सांगितलं, इंटरकॉस्ट मॅरेजचा परिणाम, आंतरजातीय विवाह, अशी भीरू संतती जन्माला येते. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयापहा. ज्या धर्मात आमचा जन्म झाला त्याच धर्मात आमचा मृत्यू मंगल सांगितलेला आहे. म्हणून आंतरजातीय विवाह करू नये. पण आमचं शासन बक्षीस देतं त्याला. शासनाने काय काय नियम लावलेत सांगताच येत नाही. जुन्या काळात होतं हम दो हमारे दो. आता शासनानं सांगितलंय हम दो हमारा एक. अजून 5 वर्षानं शासन सांगणार हम दोच. आणि त्याच्यानंतर 5 वर्षानं चल अकेला चल अकेला चल अकेला तेरा मेला पीछा छूटा राही चल अकेला चल अकेला चल अकेला चल. शाबास. बघा, सगळं मंत्रिमंडळ, गावकरी, घरातल्या माणसांनी सगळ्यांना मिळून वेलला मारलं. बघा त्या काळात. धिस वॉज अ फर्स्ट डेमोक्रॅसी इन द वर्ल्ड. त्या काळातली घटना आहे. सगळ्यांनी मिळून मारलं. वरच्या भागाचं मंथन केलं, पृथ्वी आणि अर्ची निर्माण झाले. मग बिघडलेलं सगळं धन एकत्र केलं. आणि राजा परीक्षितीला शुकदेवजी भगवान सांगतात, राजा, उत्तानपादाचा भाऊ प्रियव्रत ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून विश्वकर्म्याच्या मुलीबरोबर विवाह केला. 10 मुलं झाले. आणि या प्रियव्रतानं सूर्याच्या तेजानं सूर्यासोबत पृथ्वीला 7 प्रदक्षिणा मारल्या. बघा, लक्ष देऊन ऐका कथा. सूर्याच्या तेजानं सूर्यासोबत पृथ्वीला 7 प्रदक्षिणा मारल्या. आणि 7 समुद्र, 7 द्वीप आणि 7 खंड या ठिकाणी तयार झाले. सप्तद्वीप. आपण जिथं राहतो याला जम्बूद्वीप असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. तुम्ही विज्ञान बघा, तुम्हाला सिद्धता मिळेल. मी सांगत नाही, शास्त्रात जे लिहिलं ते तर तुम्हाला स्पष्ट करून सांगतोय. आणि विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आपण जिथं राहतो 7 समुद्र पलीकडे म्हणतो की नाही आपण, तीच ही कथा आहे. बाकी काय? जम्बूद्वीप. जम्बूद्वीपानंतर खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. प्लक्ष्वद्वीपानंतर उसाच्या रसाचा समुद्र आहे. शाल्मली द्वीपानंतर दारूचा समुद्र आहे. बरं झालं ह्यो समुद्र आपल्याकडे नाही. ह्यो जर आपल्याकडे असता तर लोक उतरूच दिली नसती. उतरले की मार डुबकी. कुशद्वीपानंतर चांगल्या तुपाचा समुद्र आहे. आणि कौंजद्वीपानंतर दुधाचा समुद्र आहे. आणि शाकद्वीपानंतर ताकाचा समुद्र आहे. पुष्कर द्वीपानंतर गोड्या पाण्याचा समुद्र आहे. असं तयार झालं. आणि पुढे याच वंशामध्ये अग्निदी नावाचा राजा झाला. अग्निदीला नाभी झाला. आणि नाभीच्या घरी वृषभदेव भगवान की जय. आणि वृषभदेवानी आपल्या 100 मुलांना एकत्र बोलवलं आणि प्रबोध केला. हा देह नाशिवंत मलमूत्राचा देह नाशिवंत मलमूत्राचा बरी चर्म घातले रे कुर्मी कितकांचा सांदा. बरी चर्म घातले रे कुर्मी कितकांचा सांदा. रव रव दुर्गंधी रे अमंगल किचा बांधा. शरण जाय गोविंदा. शरण जाय गोविंदा. हरिये
सा